आणि आता थेट जाऊयात आझाद मैदानामध्ये जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी सध्या पोहोचलेला आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता हा मोर्चा सध्या आझाद मैदानात पोहोचलेला आहे। व्यासपीठावरती सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय त्यासोबतच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्याला दिसतायत। विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। बरं, शोकाकुल देशमुख कुटुंबीय माझे सहकारी, सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे, सर्व जाती पातीचे जे कोणी इथे आलेले आहेत, ह्यांचं गेले 15 दिवस अहोरात्र ह्या मोर्चा यशस्वी होण्याचं सहभाग आहे, कार्यभार आहे। त्या सगळ्यांनाच मी इथे मनपूर्वक नमन करून बंधू भगिनींना आपल्या देशमुख कुटुंबियावर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहे। आपण आतापर्यंत बरेच मोर्चे काढले, बऱ्याच मोर्चांचा आपला अनुभव आहे, पण हा एक वेगळ्या स्वरूपाचा मोर्चा आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निलेश, एक मोठ्या प्रमाणावरती हा आक्रोश मोर्चा सध्या निघालेला आहे, काय नेमक्या भावना आहेत या सर्व आंदोलनकर्त्यांच्या? अमोल, मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आता आंदोलक पोहोचलेले आहेत, मोर्चा या ठिकाणी पोहोचला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय आता सभेला सुरुवात झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या सभेच्या निमित्तानं सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने यांना न्याय मिळालेला नाही, तो न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे। साधारणपणे 10:30-11 वाजता हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघाला आणि त्यानंतर 20 मिनिटांमध्ये तो आझाद मैदानामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रामुख्याने संतोष देशमुख प्रकरणामध्ये आंदोलकांचं म्हणणं आहे की सर्व जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजूनही एक आरोपी या प्रकरणातला फरार आहे, तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये अजूनही जो योग्य न्याय व्हायला पाहिजे तो न्याय झालेला नाहीये, त्यामुळे तो लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच आम्ही मोर्चा काढला अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। समोर स्टेजवर पाहतोय सर्व पक्षीय जे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत, आरपीआयचे पदाधिकारी समोर पाहायला मिळत आहेत आणि हे मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं सरकार समोर मांडण्याचा ते प्रयत्न करतायत। संतोष देशमुख यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत, वैभवी देशमुख आहे, धनंजय देशमुख देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही क्षणांमध्ये यांचं देखील या ठिकाणी भाषण होताना आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आमदार सुरेश धस असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील हे येणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली नाहीयेत। नरेंद्र पाटील येतील असं देखील सांगण्यात येत होतं, मात्र ते देखील या आंदोलनात पोहोचलेले नाहीयेत। सध्या विरोधी पक्षातली जास्त मंडळी या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अमोल, निश्चित धन्यवाद निलेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।